लोकसभा निवडणुकीच्या निकालांच्या पार्श्वभूमीवर 15 जून 2024 रोजी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या प्रतिनिधी मंडळाने महाविकास आघाडीचे व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माननीय शरद पवार व माननीय जयंत पाटील यांची मुंबईत भेट घेतली। प्रतिनिधी मंडळात डॉक्टर अशोक ढवळे, डॉक्टर उदय नारकर, आमदार जे.पी. गावित, आमदार विनोद निकोले, डॉक्टर डी.एल. कराड, डॉक्टर अजित नवले, एम.एच. शेख व डॉक्टर सुभाष जाधव हे होते। लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने मिळवलेल्या प्रचंड यशाबद्दल आणि त्यातील शरद पवार यांच्या असामान्य योगदानाबद्दल माकपच्या नेतृत्वाने पुष्पगुच्छ देऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही नेत्यांचे अभिनंदन केले। लोकसभा निवडणुकीत माकप, किसान सभा, सीटू व इतर जनसंघटना यांनी राज्यभर केलेल्या उत्तम कामाचे आणि कामगार व शेतकऱ्यांसाठी ते करत असलेल्या सातत्याच्या संघर्षाचे शरद पवार व जयंत पाटील यांनी विशेष कौतुक केले। आगामी विधानसभा निवडणूक तयारीबाबत त्यांनी माकपच्या शिष्टमंडळासोबत 55 मिनिटे चर्चा केली। माकप राज्यात लढवू इच्छित असलेल्या 12 विधानसभा जागांवर यावेळी सकारात्मक चर्चा झाली। पर्यायी धोरणे, जाहीरनामा व निवडणूक रणनीती याबाबत ही चर्चा झाली। या संबंधीचे एक निवेदन माकपतर्फे सादर करण्यात आले। दूध प्रश्नाबाबत हस्तक्षेप करण्याची आवश्यकता शरद पवार यांनी प्रकर्षाने व्यक्त केली। येत्या विधानसभा सत्रावर कामगारांच्या मोर्चाची चर्चा झाली। महाविकास आघाडीच्या इतर सर्व प्रमुख नेत्यांना माकपचे प्रतिनिधी मंडळ लवकरच भेटणार आहेत।